बुद्ध आणि त्यांचा धम्म या पुस्तकाचे वाचन. संघाशी संघर्ष. सिद्धार्थाला शाक्य संघाचा सभासद करून घेतल्यानंतर 8 वर्ष लोटली. संघाचा तो एकनिष्ठ व बाणेदार असा सभासद होता. स्वतःच्या खाजगी कामात तो जेवढे लक्ष देत असे तेवढेच लक्ष तो संघाच्या कार्यात घालीत असे. संघाचा सभासद म्हणून त्याचे कर्तव्य आदर्श असे होते व त्यामुळे तो सर्वांना प्रिय झाला होता. तो संघाचा सभासद झाल्यापासून 8व्या वर्षी एक अशी घटना घडली की जी शुद्धोधनाच्या कुटुंबाच्या बाबतीत एक दुर्घटना व सिद्धार्थाच्या जीवनातील एक आणीबाणीची स्थिती ठरली. या दुःखांतिकेचा आरंभ असा आहे. शाक्याच्या राज्याच्या सीमेला लागून कोलियांचे राज्य होते. रोहिणी नदीमुळे ही दोन्ही राज्ये विभागली गेली. रोहिणी नदीचे पाणी शाक्य व कोलिय हे दोन्ही आपापल्या शेताकरिता वापरीत होते. रोहिणी नदीचे पाणी प्रथम कोणी व किती घ्यावे याबद्दल प्रत्येक सुगीच्या हंगामात त्यांचा वाद होत असे. या वादाची परिणिती भांडणात व काही प्रसंगी मारामारीतही होत असे. सिद्धार्थाच्या वयाला 28 वर्ष झाली. त्या वर्षी शाक्यांच्या व कोलियांच्या सेवकात नदीच्या पाण्यावरून फार मोठा संघर्ष झाला. दोन्ही बाजूच्या लोकांना दुखापती झाल्या. जेव्हा या संघर्षाची माहिती शाक्य व कोलिय यांना मिळाली तेव्हा हा प्रश्न आता युद्धानेच कायमचा निकालात काढावा असे त्यांना वाटले. म्हणून शाक्याच्या सेनापतीने कोलियांशी युद्ध पुकारण्याच्या प्रश्नावर विचार करण्यासाठी शाक्य संघाचे अधिवेशन बोलावले. संघाच्या सभासदांना उद्देशून सेनापती म्हणाला, आपल्या लोकांवर कोलियांनी हल्ला केला असून त्यात आपल्या लोकांना माघार घ्यावी लागली आहे. अशा प्रकारच्या आक्रमणाची कृत्ये यापूर्वी अनेक वेळा कोलियांकडून घडलेली आहेत. आम्ही ती आजपर्यंत सहन केली आहेत. पण यापुढे हे चालू देणे शक्य नाही. हे थांबलेच पाहिजे आणि हे थांबविण्याचा एकच मार्ग म्हणजे कोलियांविरुद्ध युद्ध होय. कोलियांच्या विरुद्ध संघाने युद्ध पुकारावे असा मी ठराव मांडतो. ज्यांचा विरोध असेल त्यांनी बोलावे. सिद्धार्थ गौतम आपल्या जागी उभे राहिले आणि म्हणाले, या ठरावाला माझा विरोध आहे. युद्धाने कोणताही प्रश्न सुटत नाही. युद्ध करून आपला हेतू सफल होणार नाही. त्यामुळे दुसऱ्या युद्धाची बीजे रोवली जातील. जो दुसऱ्याची हत्या करतो त्याला त्याची हत्या करणारा दुसरा भेटतो. जो दुसऱ्याला जिंकतो त्याला जिंकणारा दुसरा भेटतो. जो दुसऱ्याला लुबाडतो त्याला लुबाडणारा दुसरा भेटतो. सिद्धार्थ गौतम पुढे म्हणाले, संघाने कोलियाच्या विरुद्ध युद्धाची घोषणा करण्याची घाई करू नये. मला वाटते प्रथम दोष कोणाचा याची खात्री करून घेण्यासाठी काळजीपूर्वक चौकशी केली पाहिजे. आपल्याही लोकांनी आक्रमण केले असल्याचे मी ऐकतो. हे जर खरे असेल तर आपण सुद्धा निर्दोष नाहीत हे सिद्ध होते. सेनापतीने उत्तर दिले, होय, आपल्या लोकांनी अतिक्रमण केले. तथापि आपण हे विसरता कामा नये की प्रथम पाणी घेण्याची पाळी आपलीच होती. सिद्धार्थ गौतम म्हणाले, यावरून स्पष्ट होते की आपण दोषापासून पूर्णपणे मुक्त नाही. म्हणून मी असे सुचवितो की आपण आपल्यातून 2 माणसे निवडावी व कोलियांना त्यांच्यापैकी 2 माणसे निवडाव्यास सांगावे आणि या 4घांनी मिळून 5वा मनुष्य निवडून घ्यावा आणि या 5 जणांनी हे भांडण मिटवावे. सिद्धार्थ गौतमाच्या सूचनेला अनुमोदनही मिळाले, परंतु सेनापतीने या सूचनेला विरोध केला. तो म्हणाला, माझी खात्री आहे की कोलियांचा हा उपद्रव जोपर्यंत त्यांना कडक शासन केले जात नाही तोपर्यंत थांबणार नाही. त्यामुळे मूळ ठराव व त्याला सुचविलेली दुरुस्ती मतास टाकावी लागली. सिद्धार्थ गौतमाने सुचविलेली दुरुस्ती प्रथम मतास टाकण्यात आली. ती बहुसंख्येच्या मताधिक्याने अमान्य झाल्याचे जाहीर करण्यात आले. सेनापतीने त्यानंतर आपला स्वतःचा प्रस्ताव मतास टाकला. त्या प्रस्तावाला विरोध करण्यासाठी सिद्धार्थ गौतम पुन्हा उभे राहिले. ते म्हणाले, हा प्रस्ताव मान्य करू नये अशी मी संघाला विनंती करतो. शाक्य आणि कोलिय यांचा निकटचा संबंध आहे. त्यांनी परंपरांचा नाश करणे हे शहाणपणाचे ठरणार नाही. सिद्धार्थ गौतमाचे म्हणणे सेनापतीने खोडून काढले. त्याने जोर देऊन सांगितले की क्षत्रिय लोक युद्धात आपला आणि परका असा भेद करू शकत नाहीत. आपल्या राज्याकरिता आणि आपल्या सख्या भावाशी देखील लढले पाहिजे.
यज्ञता करणे हा ब्राह्मणाचा धर्म आहे. युद्ध करणे हा क्षत्रियांचा धर्म आहे. व्यापार करणे हा वैश्यांचा धर्म आहे. तर सेवा चाकरी करणे हा शूद्रांचा धर्म आहे. प्रत्येक वर्णाला आपली धर्म पालन करण्यात पुण्य आहे. हीच आपल्या शास्त्राची आज्ञा आहे. सिद्धार्थाने उत्तर दिले. धर्म याचा अर्थ मी असा समजतो की वैराने वैर शमत नाही, वैरावर प्रेमाने मात करता येते. अस्वस्थ होऊन सेनापती म्हणाला, या तत्त्वज्ञानाच्या चर्चेत शिरण्याची काही आवश्यकता नाही. मुख्य मुद्दा हा आहे की सिद्धार्थाचा माझ्या प्रस्तावाला विरोध आहे. यासंबंधी संघाचे काय म्हणणे आहे हा प्रस्ताव मतास टाकून त्यांची खात्री करून घेऊया. त्यानुसार सेनापतीने आपला प्रस्ताव मतास टाकला. फार मोठ्या बहुमताने तो संमत झाल्याचे घोषित करण्यात आले.